लाईटचा प्रॉब्लेम आहे, व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं जो काय आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल, कानाकोपऱ्यात जे कोण उभा आहे, झाडाबिडावरती कोण उभा आहे, फांद्या धरा, जाम धरा. हो, पाऊस पडलाय, चुकून जर वर्ण कोण सुटला तर खालच्या पण याप करा. आणि म्हणून बघा, आवाज आधी येतोय का सर्वांना व्यवस्थित? येतोय ना? थोडासा लाईटीमुळे झुपूक झुपूक जरा बंद आहे, कमी आहे, तो मानून घ्या गोड. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र, आदरणीय, सन्माननीय प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे बुवा शाहिरांना विनंती करतो की शाहीर कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी घेऊन जायचे. माझा लेखी विषय घेऊन जायचा. चांद सुगंधा येईल, उसासा देईल सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू. खुळ भाळ ढगाळ त्याला रूढीचा विटाळ, माझ्या लाख सजना ही काकणाची तोड माळ तू. खून काळीच हे माझा तुला दिल मी आज, तुझ्या पायावर मागेल माझ्या जन्मच जीवदंगला गुंगला रंगला माझी आस तू. शिवरागला राभला ध्यास यो तुझा, गहिवरला श्वास तू. आणि म्हणून हे रसिक राजा, ही विनवणी ह्या अजान बाबा तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय? लक्षात राहावं. तुझी प्रेमाची ही साथ मिळते, आम्हा दिन रात तूच आहे रसिका, या कलेचा खरा प्राण तू. जशी दिव्यामध्ये वात तस तुझं माझं नात, तूच दिली रसिका, या शाहिराला खरी जण तू. कर जोडून मी करतो आज तुझला हे वंदन, तुझ्यासाठी माझे चालू देया हृदयाचे स्पंदन. मनी जागला जागला ध्यास हा तुझा, या जीवनाची आस तू. चंद्र रागला रागला सेवेचा तुझा, अरे या हृदयाचा श्वास तू.
योगीराज प्रभू शर प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी सारता राजा अखंड विश्वासाराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू अखंड हिंदुस्थानचा धन्यवाद हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक देव रवाना नवरात्र उत्सव मंडळ सौंदर्य यांच्या संयुक्त विद्यमानाने नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं शक्ती आणि तुला असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी शक्तिवाले श्री झोलाई कोटे श्रीनाथ मंडळ शाहीर राजे श्रीकांत मुक्काम सवेणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा शैवेता नृत्य कला पथक दामोंड वेताळवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी प्रथमतः त्यांचा आभार मानतो श्रवणात नवरात्र उत्सव मंडळ सौंदर्य या संपूर्ण गावचे या ठिकाणी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो। या छोट्याशा शाहिराला या छोट्याशा कलाकाराला मित्रांनो आज आपल्या सेवा करण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल प्रथमतः या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार मानतो। तसेच आज या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित मान्यवर वर्ग देखील उपस्थित आहे त्याच्यामध्ये या गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष तसेच या गावचे माजी पोलीस पाटील सन्माननीय प्रमोद दादा पाटील काशीनाथजी पाटील सुनीलजी पाटील गुरुजी तसेच आजच्या कार्यक्रमाचं खास ज्यांनी नियोजन केलेलं आहे आयोजन प्रयोजन केलेलं आहे ते जय भवानी कला व क्रीडा मंडळ सौंदर्य या माझ्या मंडळाचे देखील या ठिकाणी लाख लाख आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो। तसेच मित्रांनो या गावचे सुपुत्र माझे बंधू प्रवीण दादा पाटील यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच आमच्या या पंचक्रोशीतील संत निरंकारी मिशनचे सर्व संत महात्मा आजच्या गर्दीमध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि खास करून मित्रांनो आज सांगायला अभिमान वाटतो की हे सौंदर्य जे गाव आहे हे सौंदर्य जे गाव आहे ते हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारं गाव आहे। एकदा जोरदार मित्र टाळ्या होऊन जाऊ द्या। आज जर मित्रांनो तुम्ही पुढे बघायला गेलात तर माझ्याही गावची ही अवस्था अशीच आहे। माझंही जे गाव आहे हे माझंही गाव आज हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असणारं माझं गाव आहे। आणि आज अभिमान वाटला की खऱ्या अर्थानं कुठेतरी आपण माणूस म्हणून जन्माला आलो याचं आज खऱ्या अर्थानं सोनं झालं मित्रांनो। आणि म्हणून या ठिकाणी जेवढे आमचे मुस्लिम बांधव देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो शाहिरी वर्ग उपस्थित आहे याच्यामध्ये माझे मित्र तुरेवाले एक नामवंत शाहीर सुकांत ऐरे बुवा आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे कोकण शाहीर परिषदेचे पदाधिकारी सन्मान्य जड्यार सर देखील आजच्या या गर्दीमध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी गुरुजन वर्ग शाहिरी वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या ठिकाणी या शाहिराचा मानाचा मुजरा असेल। तसेच मित्रांनो आज या ठिकाणी आज जो आलेला क्राऊड आहे जो जनसमुदाय
जो प्रेक्षक वर्ग आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आहे, तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. खास अगदी मित्रांनो, अगदी वादळ वाऱ्या पावसातून आमचे युट्यूबर किरण दादा कवळी आज एवढ्या लांबून मित्रांनो संघर्षवर्ण खास आज राधापुरामध्ये या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण छायाचित्रण करण्यासाठी आलेले आहेत. तर दादा देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि आता सर्वांना मित्रांनो रीतिरिवाजाप्रमाणे मुजरा झालेला आहे, बरोबर आहे ना. आज मी ज्यांची बायको आहे, जो माझा नवरा आहे, प्रेमले शाहीर, आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार बाई. वाय 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 विकासजी लांबोरे बुवा. बुवा पण या ठिकाणी बुवा इथला करतो मुजरा मानाचा. माझे चांगले मित्र आहेत, शब्दांचा जादूगार आणि सुंदर मित्रांनो लांजा तालुक्याची शान आहेत. बुवांच्या सोबत जे त्यांचे संगीतकार मित्रमंडळी आहेत, जे बुवांचे सोबते आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. अगदी मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशी आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा माझं गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटुसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, देव रवळनाथाच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा अधिक वेळ न घेता प्रथम सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. मित्रांनो आज गेले कित्येक वर्ष मला संगीताला साथ देत आहेत. या महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपटू ZY फेम ज्यांनी झी युवा या चॅनलवरती एका कार्यक्रमाच्या माध्यमातून बरेच वेळा ढोलकीला साथ केले. माझे ढोलकीपटू विशालदादा सुतार. त्याचप्रमाणे आज मला कीबोर्डला साथ देत आहेत माझ्या तालुक्याचे सुपुत्र आणि ज्यांचं दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील युट्यूबला मित्रांनो जो गण पडलेला आहे. अगदी सर्वांनी तुम्ही त्या गाण्याला आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये जागा दिलीत. माझे कीबोर्ड प्लेअर पंकजदादा काटाळे. त्याचप्रमाणे आज मला कीबोर्डला अजून साथ करतात आमचे प्रतीक दादा सोनवणे. त्याचप्रमाणे बँजोला मला साथ देत आहेत माझे बंधू सौरभ दादा देवरुखकर. पॅडला मला आज सजी साथ मिळते माझा भाऊ बिट्टू लोहार. शैलीला मला साथ देतात आमचे दादा रोहित दादा जाधव. आणि मित्रांनो अगदी मुंबई पासून कुठेही आम्हाला सुखरूप आणण्याचं आणि नेण्याचं काम करतात आमचे गाडीवाले आमचे रुपेश दादा घोरे. यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. या सर्वांच्या मित्रांनो साथीनं आजची ही सेवा आपल्या समोर सादर करतोय. जी काय वेडी वाकडी सेवा होईल, वेडी तर होणारच नाही, वाकडी पण होणार नाही, अगदी सरळच होईल. काय कुणी टेन्शन घेऊ, फक्त अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहकार्य राहू द्या. आपल्यापर्यंत हा आवाज मित्रांनो पोहोचवण्याचं काम करतायत रत्नागिरी पानवल गावचे सुपुत्र आमचे डावा दादा आणि त्यांची संपूर्ण सहकारी टीम. या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि या ठिकाणी मित्रांनो कार्यक्रमाला सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय बघा की आज नवरात्रीचा सागर चालू आहे. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या लाख लाख शुभेच्छा देतो. ज्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचं ज्या अनुषंगानं आज कार्यक्रम ठेवलेला आहे ते कार्यक्रमाचं निमित्त म्हणजे देव रवळनाथ
आपल्या सुंदर अशा या सुबक अशा मकरामध्ये या मंदिरामध्ये या राऊंडामध्ये विराजमान झालेले आहेत आणि म्हणून हे स्तवन देव रवळनाथांच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. देव रवळनाथाची काय ख्याती आहे. या 64 खेड्यांचा अधिपती, या 64 खेड्यांचा अधिपती आज देव रवळनाथ या नवरात्रीला सजलेले आहेत आणि म्हणून ही स्तवन त्यांच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं बघा. जीता जिसके लिए जिसके कॉलेजच्या पोरानं एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. आणि म्हणून बघा म्हणायचं आहे काय. हे देवा रवळनाथा किती वर्णो तुझी गाथा. हे देवा रवळनाथा अरे किती वर्णो तुझी गाथा. जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माथा. जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माथा. रवळनाथा किती वर्णो तुझी गाथा. हे देवा रवळनाथा किती वर्णो तुझी गाथा. जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माथा. जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माथा. हे देवा रवळनाथा किती वर्णो तुझी गाथा. देवा रवळनाथा
आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या संगे आई विठलाई शोभून दिसे रावळी हो आज गांगो देवा माता पावनाई धरा कृपेची सावली मनी हर्षा होतो आज तुला वंदिता जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकवून या माता जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकवून या माता जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकवून या माता जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकवून या घडावी तुझी आज सेवा चरणी तुझ्या प्रार्थना तुझ्या प्रार्थना हे माझे पामराला आशीर्वाद द्यावा करतो मी आराधना स्मृती मिळू दे राजशाला तुझा विकार जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या माता जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकून या हो देवा रवळनाथा गीत वर्णो तुझी गाथा देवा रवळनाथा गीत वर्णो तुझी गाथा जागराला मी आलो तुझ्या झुकवून तव चरणी माता जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकवून या माता जागराला मी आलो तुझ्या तव चरणी झुकवून या माता तव चरणी झुकवून या माता बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा
छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी मित्रांनो बक्षीस आलेलं आहे. प्रसाद दादा कुर्ले दादांच्या माध्यमातून या ठिकाणी रोख रुपये 301 रुपयाचं पारितोषिक आले आहे. आणि दादांची फरमाईश आलेली आहे की दादा हा लाकडाचा भुसा तू शेरणी शिकारी मी लाकडी भुसा ग. दादांची फरमाईश आलेली आहे. तर निश्चित मित्रांनो या ठिकाणी जसा जसा वेळ मिळेल कारण आज रात्र आपलीच आहे बरोबर आहे ना. जरी मी खेळात आलो असलो तरी भुवनचा कोंबडा आपल्याला राहायचा आहे. त्याच्यामुळे काही कोणी काळजी करायचं नाही. दादा देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे जय भवानी क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आले. तसेच विनय दादा पाटील दादांच्या माध्यमातून खास स्तवनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच मित्रांनो या ठिकाणी कोण तिवरे गावचे सुपुत्र डॉन राजाराम मोडक दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा मित्रांनो या ठिकाणी स्तवन झालेलं आहे. मित्रांनो जरा जो मेन रोडला जे पब्लिक उभा आहे त्यांनी कृपया सहकार्य करा कारण मेन रस्ता आहे. उगाच जर काय एखादा वेडावाकडा प्रसंग घडला हा तर यापाला जाता कुठं. त्याच्यामुळे आज जेवढ्या वेळ शक्य होईल मित्रांनो येण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून बघा या ठिकाणी स्तवन मित्रांनो झालेला आहे. गाण्याकडे वळतोय. तत्पूर्वी आजचा जो कार्यक्रम आहे मित्रांनो शाहिरांचे आणि माझे मुंबई रंगमंचावरती मित्रांनो तब्बल 4 कार्यक्रम झाले आणि 4ही वारे अगदी झोंबट काय एवढा मित्रांनो जोरात झालाय तर काय अगदी झाला विचारून सोय नाही हो. आणि म्हणून तो कार्यक्रम बघून अगदी घासून तासून पुसून सगळा करतो. तुम्ही काय काळजी करू नका फक्त शेवटपर्यंत थांबा म्हणजे झाला. आणि म्हणून जो आजचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आमच्या दोन्ही शाहिरांचा मुंबई रंगमंचावरती कार्यक्रम बघून आजचा झोंबाट इथं पण तसाच व्हायला पाहिजे. आणि म्हणून आजची बारी या ठिकाणी मित्रांनो ही दिलेली आहे. आणि म्हणून निश्चित शाहीर देखील एक जाणकार व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. शब्दांचा जादूगार आहे. आता आल्यावर त्यांची जादू तुम्हाला दिसेल काय आहे ती आहे ना कारण सुंदरच आहे. गोवांचा जो त्यांनी गेल्या वर्षी गण कारण मी या बुवांसाठी लकीच माणूस आहे अनलकी नाही. मी त्यांच्यासाठी अगदी माझा पायगुण चांगलाच आहे. बुवांचा गेल्या वर्षीचा गण त्यांनी फक्त एकदा माझ्यासोबत गायला. आज सबंध लोकांनी त्या गाण्याला मनावरती डोक्यावरती उचलून घेतलं. यंदाचा पण गण त्यांनी माझ्यासमोर गायला. तोही गण आपण सर्वांनी उचलून धरला. म्हणजे सांगा या बुवांसाठी माझा पायगुण कसा आहे चांगला आहे का नाही हो. सुंदर बुवांचा गण विचार हा किती आहे सुंदर गण बुवा इथं काही नाही बरं
जरी तुम्ही गायला असलात तरी तो आजही मी आवडीनं ऐकतो बुवा. बाकीच्यांनी तुमच्या गाण्याला कापू दे, त्यांची कटेरी देऊ दे, पण बुवा आता मित्रांनो झापूक झुपूक जुना झाला, बरोबर आहे ना? बरोबर ना बुवा? ना आता गोलीगत बुक्की टेंगून देतो आहे ना? बरोबर देऊ ना? देऊ ना मित्रांनो? हा आता आल्यावर बुवा म्हणतील, आल्यावर म्हणतील बुवा मी काय ह्यांच्या म्हणतील देणकरी नाही, ह्यांच्या शेतात काय माझी गुरा गेली नाही बुवा. मी पण काय तुमचा देणेकरी नाही, तुमचा 2 पैसे कधी मी उसनं घेतलं नाही. आणि माझी गुरा जर तुमच्या शेतात गेली तर मी गुरा की इथं काठी घेऊन दांडा घेऊन अगदी बुवा मजबूत आहे, तुम्ही काय त्याची काळजी करू नका. हो म्हणून सांगतो बुवा. आता आल्यावर बोलतील, आता आल्यावर बोलतील बाई बाई करून गेलं. आता असं बघा फक्त कसा आता मोर नाचतो आल्यावर बघा. नुसता बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन, ताला सुराचा पत्ता नाही. म्हणून सांगतोय सुरज दादा मालपेकर आणि रम्या आमचे डेरे दादा बुवाना जरा बसून जरा प्रॅक्टिस करून घ्या, त्याला ताला सुरात आणा. तुमची काही चुकी नाही हो, तुम्ही आपला तुमचा काम बरोबर करता. नुसता बोल बच्चन आणि अमिताभ बच्चन इतका पैसा कसला दिला नाही, लोकांनी गाणी गायची दिली नाही. 5 रुपयाची 5 देऊ तर कोण पण पोटासारखा बोलतो, बरोबर की नाही मित्रांनो? गाणी बोलली पाहिजे ताला सुरात. म्हणून सांगतो काय डावा दादा बुवा हो ना बोले नो. बरं त्याला लांडरे बोलल्या पण राग येतो लगेच. तर त्यांनी मला नाव ठेवले नाही सावर्ड्यात. म्हणतात तुम्ही मला लांडोरे बोलताव, तुम्ही मला लांडोरे बोलताव. म्हणतात भुवनचं नाव आहे राजेश, मी तुम्हाला बोलतो राजू. ते बोलले सावर्ड्यात. मग बुवा तुम्ही मला बोलताव राजू, तुम आ जाओ मेरे बाजू, तुम्हाला खायला देतो काजू. बरोबर आहे ना? आता भुवनचं नाव काय आहे? विकास. बरोबर आहे ना? भुवनचं नाव काय आहे? सगळा भकास आहे, पण लक्षात ठेवा भुवनचं नाव काय? विकास. आपण गाण्याला काय म्हणतो? विक्या आहे ना? विक्या. आता ह्याला विकू बोललं तर ह्याला चिकू द्यायला लागतील, ह्याला विक्या बोललं तर लोणावल्याच्या चिक्या द्यायला लागतील. मग आल्यावर बुवा तुम्हाला आज सगळा तुम्ही जीएसटी ना, तुम्हाला जीएसटी सहित तुमची उद्याच्यात वसूल करतो. बरोबर का मित्रांनो? गाणी गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अरे जनात आहे तू या मनात आहे, या विश्वाच्या साऱ्या हे गणराया तू कना कना. अरे रानवनात आहे तू पान फुलात आहे, मग आधी मायेचा बाळ माझा गणराया. अरे या साऱ्या सभाराना आहे. म्हणून म्हणते बघा आता तुमच्या हातात घ्या पेन है ना, आणि 2-4 जे तुमचे कारकून आहेत त्यांना पण सांगा आज राजेश बुवाची तुमची वारी आहे. लिहायला हायगाई करायची काय, पैसा द्यायचा नाही. जो काय तुम्हाला आज लिहायचं आहे आम्ही दाबून चकून लिहा बुवा, काय हायगाई करू नका तुम्ही. आज पेना शाही पण संपली असेल तर भरून ठेवा. आता या करारामध्ये शाही संपायची परत. म्हणून म्हणतोय अरे आशिकी का गम हम पिए जा रहे, तेरा नाम लेकर हम जिए जा रहे. चाल समजायची नाही, सोपा करून देतो काम. म्हणजे आल्यावर भाग देतील, भागाला भाग वा, आल्यावर भागाला भाग द्या. म्हणून म्हणतात अरे आज मंगल समयाला भावते दूरना, आज हळवितो तुला देव बाप्पा श्री गणा. असं काम मित्रांनो म्हणायचंय. अगदी काही मोजके दिवस झाले बाप्पा त्याच्या गावाला तुम्हाला आम्हाला सोडून गेलाय. नवरात्रीचा जागर चालू आहे, पण आज देखील त्या नवरात्रीच्या सणामध्ये ज्या विघ्नहर्त्यानं 31 कोटी देवांमध्ये पहिला कार्यक्रम मी पहिला पूजेचा मान मिळवला, या आधी माईच्या लाडक्या पार्वती पुत्राला, या आझान बामराचं, या त्याच्या लेकराचं सांगताय का ना. आणि आजही माझ्या या रंगदेवतेमध्ये आजही माझ्या राणा तू या
रंगदेवतेला रंग भरण्यासाठी, या सभेला रंग भरण्यासाठी तू धावून ये म्हणून म्हणायचंय. 1 2 3 4. मंगल समयाला भाव घे तुरला, या मंगल समयाला भाव घे तुरला. आज वाढवितो तुला देवा बाप्पा श्री गण, आज वाढवितो तुला देवा बाप्पा श्री गण. आज आळवितो तुला देवा बाप्पा श्री गण, आज आळवितो तुला देवा बाप्पा श्री गण. या मंगल समयाला भाव घे तुरला, या मंगल समयाला भाव घे तुरला. आज आळवितो तुला देवा बाप्पा श्री गण, आज आळवितो तुला देवा बाप्पा श्री गण. हे सर्व देवाही आहे तुलाच पहिला मान. हे सेवा तुझी करतो ओवाळून पंचप्राण. दुःखी नाम हे घेता तुझे संकट दूर होती, सारी संकट दूर होती. रंग भराया यावे तू गौरी नंदना, रंग भराया यावे तू गौरी नंदना. आज हळवितो तुला देवा बाप्पा श्री गण, आज हळवितो तुला देवा बाप्पा श्री गण. आज आळवितो तुला देवा बाप्पा श्री गण, आज आळवितो तुला देवा बाप्पा श्री गण. आहा. हे करता तुझी भक्ती आज आनंद वाटे मनाला. आनंद वाटे म्हणाला, आज आनंद वाटे म्हणाला. हो सुख शांती तू द्यावी या साऱ्या भक्त जनाला. साऱ्या भक्त जनाला, या साऱ्या भक्त जनाला. हेच मागणे शरणावरी तुझ्या रेख दंता, आज तुझ्या रेख दंता. सदैव छंद जरू दे राजेशाच्या तन्मना, हा सदैव छंद जरू दे राजेशाच्या तन्मना. आज हळवितो तुला देवा बाप्पा श्री गण, आज हळवितो तुला देवा बाप्पा श्री गण. आळवितो तुला देवा बाप्पा श्री गण, आज आळवितो तुला देवा बाप्पा श्री गण. या मंगल समयाला भाव घे तुरला, या मंगल समयाला भाव घे तुरला. ये देवा आळवितो तुला देवा बाप्पा श्री गण, आज आळवितो तुला देवा बाप्पा श्री गण, आज आळवितो
मित्रांनो, स्तवन आणि गण झालेलं आहे, बरोबर आहे ना? झोपलं नाही ना? तुम्ही झोपलं तर बुवा शाप झोपला, लक्षात ठेवा. हा, रात्र थोडी आणि सोंगाफा रात्र वैद्याची आहे, बरोबर आहे ना? तुम्ही हाव तर आम्ही हवा, लक्षात ठेवा. आणि म्हणून मित्रांनो, स्तवन आणि गण या ठिकाणी झालेला आहे, बरोबर आहे ना? कार्यक्रमाला जो रंग चढतो बुवा आहे ना, आता बुवा गवलन काय गातील, बरोबर आहे ना? मग बुवा बारी खतव आणि बारी पोतव, बरोबर आहे ना? आणि म्हणून माझ्या माय माऊल्या बसलेल्या आहेत, या पवित्र जागेमध्ये कार्यक्रम करतोय. पण तुम्ही लांबून लांबून मित्रांनो आज कार्यक्रमाला आला, बरोबर आहे ना? तुमचा निश्चित पेट्रोलचा पैसा आम्ही दोन्ही शाखील वसूल निश्चित मित्रांनो करणार. आणि म्हणून गवळ्यांची गातोय बुवा. बघा बुवा आल्यावर बोलतील, लांबवर बुवा काय कमऱ्या खालचा बोलायचा नाही, बोलतील ना आल्यावर. मग बुवा तुमचा गाली हलकाय तो आता जरा सुपाय एवढा करा. आणि मी जो विषय गातोय बुवा तो स्वतःवरती ओढून धरू. आल्यावर जर गीत हाव आणि ताव चे भन असा चिन टपाक दमदम वाजून तुमचा बुवा. म्हणून सांगतोय बुवा, जो विषय गातोय गवळणीचा तो अगदी कानातनं चोत बाहेर काढा. आणि जी काय शरीराला 8-9 भोकाय ती उडी पण ठेवा सगळी. आणि माझ्या गवळणीचा प्रत्येक शब्द शब्द बुवा ऐका. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अरे काना तुझे सवंगडी आहेत सारे हरामखोर. की काना तुझे सवंगडी अरे आहेत सारे हरामखोर. म्हणून या राधेच्या जीवाला अरे काना आता लागला या घोर. मग खेळ खेळताना फसवतील तुला हे नंद किशोरा. अरे हा मांडलेला खेळ खेळताना फसवतील तुला ही सारी गोकुळची पोर. मया मांडलेल्या डावात कान्हा अरे आज तुझी पुरी होईल. आणि म्हणून बघा बुवा, आज जेवढे जेवढे तुमचे माझे कार्यक्रम झाले तुम्हाला सगळं नवीन देत आलोय, बरोबर आहे ना? म्हणून म्हणायचंय अरे तुझ्या गल्लीत यायचं मग तुला चोरून पाहायचं. सांग टेन्शन बी घ्यायचं आता कोणाला भ्यायचं. हे तुझ्या वाचून मला करमत नाही आता कस मी जगीन ग. ओ नानो माता होऊ दे तुझं आणि माझं लगीन ग. पुढचं माझं मी बघीन ग. बुवा कमर खालचा बोलत जो काय बोलतो तो विषय तुम्हाला पटवून देणार. पण तुम्ही इथं आल्यावर जर स्वतःवरती वाटेत जो काय चिखल पडलाय जर स्वतःवरती बुवा उडवून घ्याल तर जे भन तुमचा असा यार गाडी शाप म्हणून म्हणायचं बघा. अरे तुला सांगते ही राधा ऐक गोकुळच्या दादा हा खेळतो सिडाव तो नाही रे साधा. मग बोलू न गोड तुझी मोडी लखोड. आरे बोलू न गोड तुझी मोडी लखोड. तुला फसविल र थोट्या. राधा म्हणते काना जो या कुंचवनामध्ये तुझ्या सवंगड्याने तुझ्या समोर जो खेळ मांडलेला आहे त्यावेळेस बघताना भगवान श्रीकृष्ण विटी दांडू खेळायचा, लगोरी खेळायचा. आणि अजून एक खेळ कुठला होता तो माझ्या गवळीतून ऐका बघा. आरे बोलू न गोड तुझी मोडी लखोड. तुला फसविल र थोट्या. आता थोट्या म्हणजे लंगडा. काना जो तुझा सवंगडीने लंगडा तो तुला फसवील. कारण आजपर्यंत तू सर्वांना हरवत आलायस पण आज तो तुला गोड बोलून फसवल. कसा तो बघ. मग काना जपून ठेव छोट्या छोट्या. राधा म्हणते कानाला काना आता जपून ठेव छोट्या छोट्या. मग तुझ्या खालच्या दोन गोट्या
पटला काय? झपूक झपूक राधा म्हणते कानाला, काना कुंजवनामध्ये जो तुझे सवंगडी आणि तू, कारण तेव्हा मित्रांनो काना लगोरी खेळायचा, विटी दांडू खेळायचा आणि गोट्याने पण खेळायचा, बरोबर आहे ना? मग राधा म्हणते कानाला, काना हे सर्व तुझे सवंगडी, हा जो तुझा जो लंगड्या जो खोटे आहे ना, तो तुला गोड बोलून तुला फसवल, तुला हरवल. मग तू काय कर, सगळ्या गोट्या तर तुझ्याकडच्या आता संपलेल्या आहेत, खालच्या 2 गोट्या वा कमराच्या खालचा बोलत नाही तर खाली वाकून बघाल बरं, हरवल्यात काय त्या तुमच्या जागेवर जाय आणि आता काय त्या कामाच्या पण नाही, बरोबर आहे ना? त्यांचा आता झाला असेल हंटर, तिकडे हंटरच बोलतो ना, आमच्याकडे मोठ्या गोटीला हंटर म्हणतात आणि छोट्या गोटीला गोटीच म्हणतात, म्हणून म्हणते. मग राधा म्हणते काना, अरे सगळ्या त्या गोट्या गोड बोलून यांनी तुझ्याकडनं तुला हरवले नाही. मग या 2 ज्या खालच्या, कारण गोट्यांचा खेळ कुठं जमिनीवर, या खालच्या 2 गोट्या ज्या जमिनीवर तुझ्या ठेवल्या त्या फक्त जपून ठेव, सांभाळून ठेव, म्हणजे उद्या तुला कामाला येतील. आता तुम्हाला लय गारगार वाटत आणि कल जर पोचली तर थोडासा इंजेक्शन देतो तुम्हाला, म्हणून म्हणतोय तुला सांगते ही राधा, ऐक गोकुळच्या दादा, हा खेळ कसे डावतो बघ नाही रे साधा, मग बोलून गोड मोडील खोड, बोलून गोड मोडील खोड, तुला बसविल रे थोड्या, काना जपून ठेव छोट्या छोट्या, काना जपून ठेव छोट्या छोट्या, तुझ्या खालच्या 2 गोट्या, काना जपून ठेव छोट्या छोट्या, तुझ्या खालच्या 2 गोट्या, काना जपून ठेव छोट्या छोट्या, तुझ्या खालच्या 2 गोट्या, काना जपून ठेव छोट्या छोट्या, तुझ्या खालच्या 2 गोट्या. राजाचा तू छोटा बाळ, कुंजवनात मांडलास खेळा, काही बसणार तुझा वेळ, उगा करू नको धाव पळ, नको मारू तू डाव, तुझा बसलाय डाव, अरे गोकुळी होईल तुझं बदनाम नाव, मला वाजलाय बोऱ्या तुझ्या हुशाऱ्या, वाजलाय बोऱ्या तुझ्या हुशाऱ्या, दाखवू नको मोठ्या, काय रे बोला नो, काना जपून ठेव छोट्या छोट्या, अरे काना जपून ठेव छोट्या छोट्या, तुझ्या खालच्या 2 गोट्या, काना जपून ठेव छोट्या छोट्या, तुझ्या खालच्या 2 गोट्या, काना जपून ठेव छोट्या छोट्या, तुझ्या खालच्या 2 गोट्या, काना जपून ठेव छोट्या छोट्या, तुझ्या खालच्या 2 गोट्या. तुझी झाली यार बसवून तुला आज केला या गार, पाहिली विकारा ऐक हो जरा, पाहिली विकारा ऐकू जरा, माझी वार्ता अशा खोट्या, काना जपून ठेव छोट्या छोट्या, एकाला जपून ठेव छोट्या छोट्या, खालच्या 2 गोट्या, काना जपून ठेव छोट्या छोट्या, तुझ्या खालच्या 2 गोट्या, काना जपून ठेव छोट्या छोट्या, तुझ्या खालच्या 2 गोट्या, काना जपून ठेव छोट्या छोट्या, तुझ्या खालच्या 2 गोट्या. तुला सांगते ही राधा,
बाबूच्या दादा वाटतोय दुसऱ्यावर तो नाही रे साधा मग बोलून गोड वडील गोड बोलून गोड वडील गोड तुला फसविलं न छोट्या काना जपून ठेव छोट्या छोट्या तुझ्या घरच्या दोन मोठ्या काना जपून ठेव छोट्या छोट्या तुझ्या घरच्या दोन मोठ्या काना जपून ठेव छोट्या छोट्या तुझ्या घरच्या दोन मोठ्या काना जपून ठेव छोट्या छोट्या तुझ्या घरच्या दोन मोठ्या. आता मी गायल्यात गोट्या बोवा आणतील सोट्या बरोबर आहे ना मग त्यांना पण चांगलं इंजेक्शन मी देतो मित्रांनो आणि म्हणून बघा कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही नाही जाग्यावर आहे काय काळजी करू नका कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो मी मित्रांनो लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे परंतु रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा विषयाचं विश्लेषण करतो बघा की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून त्या सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं बोवा त्या सद्गुरूचं नाव काय शाहीर आज हा विषय जेव्हा जेव्हा आपले तुमचे आणि माझे कार्यक्रम झाले त्या वेळेला बोवा मी तुम्हाला हा विषय दिलेला आहे तुम्ही अभ्यासू आहात जाणकार आहात ज्ञानी आहात कुठेतरी आशा करतो की निश्चित माझ्या विषयाला बोवा हात घालण्याचा प्रयत्न कराल जर शाहीर तुमच्याकडे खरोखर माझ्या विषयाचा पुरावा असेल तर नक्की माझ्या विषयाला हात घाला माझ्या ग्रंथाच्या नुसार अगदी तंतोतंत जर तुम्ही उत्तर योग्य देण्याचा प्रयत्न केला बोवा तर आज या सौंदर्य गावामध्ये या बसलेल्या समाजाच्या साक्षीने बोवा तुमचा भव्य दिव्य असा सत्कार करेल पण जर बोवा वडाचा तेल जर वांग्यावर काढल्यावर बोवा आहे ना तर बुवाला सगळ्यांनी बघितली का हो नाही बघितली लड्डू मुट्ट्या स्वामी माहितीये का सर्वांना लड्डू मुट्ट्या स्वामी दाढी मिशी फक्त तो लड्डूच आहे हे दाढी मिशी मला आहे तसं हे लांजाचं लड्डू मुट्ट्या स्वामी आहे आता आल्यावरती बघा आणि म्हणून मित्रांनो पुढचा विषय गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं अरे आज या सामन्यातील शब्दांना सुरांची भार पाहिजे मग विषय माझा फोडण्यासाठी ना बोले बुवा अहो तुमच्याकडे ग्रंथाचा आधार पाहिजे अहो शास्त्रात केलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे मग शास्त्रात केलेला तो तलवारी सारखा वार पाहिजे आणि तुमच्या सारख्या शान्या बुवाला वा तुम्हाला शानच म्हणतो एमपीएससी शिकलेला आहात तुम्ही चांगले ज्ञानी आहात मग तुमच्या सारख्या शान्या बुवाला धामरे बुवा अहो जास्त नाही पण मोजक्याचे शब्दांचा मार पाहिजे म्हणून म्हणतोय अहो प्रश्न हा जुना मी सोडतोय पुन्हा प्रश्न हा जुना मी सोडतोय पुन्हा बघा शास्त्रात आहे तो अडकून बघा माझा प्रश्न हा जुना मी सोडतोय पुन्हा मग शास्त्रात आहे तो अडकून अरे जर का आलास माझ्यावर भडकून है ना असा करी खाऊ करी ताव करी चे भन ओवा शाप याड गाडी तुमचा अरे जर का आलास माझ्यावर भडकून मग तुला लागीन आज मी सडकून बरोबर मित्रांनो एन्काउंटर कसा करायचा कारतूस कसा एकदाच टाकायचा है ना एका कारतुसा सगळा जनावर खाली पडला पाहिजे बरोबर आहे ना टाय टाय फुस म्हणून म्हणतोय जर का आलास माझ्यावर भडकून आता आल्यावर बघा पहिला असं करतात नेसना पहिला सांभाळतात आल्यावर त्यांना वाटतं खाली ढेंगा बिंगा काय सुटून जातात लय बुवाला काळजी हो काळजी बुवाला लय आहे आता आल्यावर बघा मी काय कमरेच्या खालचं बोलणार नाही मी काय असा करणार नाही म्हणजे बुवा तुम्ही कमरेच्या खालचा बोला नाही तर कमरेच्या वरचा बोला पण कुठेतरी वसाड्यानो गाणी पहिली ताला सुरात बोला आधी बाकी काय लोक तुम्हाला ऐकतच आहे
तुमच्या आईला जो गाणं गायला आईला लोकांनी डोक्यावरच घेतलेले नाही बुवा. मानलं पाहिजे तुम्हाला जे शब्द दिलेत ना बुवा अगदी डोळ्यात पाणी आणण्यासारखे आहेत. पण बुवा आज बारी बुवा मित्रांनो बारीच करून जाणार म्हणून म्हणायचं अरे प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा शास्त्रात आहे तो अडकून. प्रश्न हा जुना सोडतोय पुन्हा शास्त्रात आहे तो अडकून. जर का आलास माझ्यावर भडकून जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून. आलास माझ्यावर भडकून लागणार आज मी सडकून. साचा नरा याचा विचार करावा जरा. विचार करावा जरा याचा विचार करावा जरा. चरण गुरुचे जावं नरा नाहीतर उडवीन तुमची तरा. उडवीन तुमची तरा नाहीतर उडवीन तुमची तरा. ये भुलराना उत्तर देना ये भुलराना उत्तर देना. आज जाऊ नको तो धडकून. जर का आलास माझ्यावर भडकून हो ना म्हणे बुवा. जर का आलास माझ्यावर भडकून तुला लागीन आज मी सडकून. आलास माझ्यावर भडकून तुला लागीन आज मी सडकून. आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून. आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून. सद्गुरु केली लग्नाची तयारी सुरू. केली लग्नाची तयारी सुरू. केली लग्नाची तयारी सुरू. सोळी भाकळणे सुनी लागला हातात बांगड्या भरू. लागला हातात बांगड्या भरू. लागला हातात बांगड्या भरू. हरदासाच्या उषा हिरा हरदासाच्या उषा हिरा. तुला तुझा तो फडकून. आलास माझ्यावर भडकून आलास माझ्यावर भडकून तुला लागेल आज मी सडकून. आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून. आलास माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून. माझ्यावर भडकून तुला लागणार आज मी सडकून. अरे प्रश्न जुना सोडतोय पुन्हा प्रश्न जुना सोडतोय पुन्हा शास्त्रात आहे तो अडकून. फरमाईश आली होती एका मुकड्यामध्ये घेतोय आणि या ठिकाणी प्रताप फरीची रजा घेतोय म्हणायचं आहे दादा. एक क्षण फक्त कीबोर्डचा बॅकग्राऊंड टाका. हा जी थोडा बघाशी फरमाईश आली होती या वर्षीचं माझं टायटल सॉन्ग आहे ना. आता बुवा आल्यावर म्हणतील स्वतःच्या गाण्यांची म्हणतात फरमाईश आली पाहिजे. तुम्ही मोठं कवी तुम्ही काय साधं सुद्धा नाही. तुमचा बुवा सगळाच मोठा आहे. मी तुम्हाला दरवेळेला सांगत आलोय तुम्ही माझ्यापेक्षा वयानं उंचीनं ज्ञानानं शिक्षणानं अनुभवानं माझ्यापेक्षा 4 पावसाळे ना बुवा 10 माणूस तुमचे जास्त असतील. पण बुवा जे गायलं ते भले कोणाचं असू दे पण आज जे गायलं जी लोकांची फरमाईश येते बुवा ती निश्चित पूर्ण करतोय म्हणून म्हणायचं बघा. मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग.
शिकारी मी भावडा ससन एक फूल वाहतो सखे सवा तुला पाहतो सखे तरी पैज लावतो सखे सवा तुला पाहतो सखे. धन्यवाद मित्रांनो. ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला त्याच पद्धतीनं शाहिरांना देखील त्यांच्या प्रथम फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या. शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. आणि बुवा जेवढी तुम्हाला बारी घासून तासून पुसून करता येईल निश्चित करा. तुम्हाला पण शुभेच्छा देतो मित्रांनो आणि आपल्या सर्वांची प्रथम फेरीची रजा घेतो. धन्यवाद.